नमस्कार. आज आपला बेसिक न्यूमरोलॉजीचा डे 2 आहे. आपण काल बघितलं होतं की न्यूमरोलॉजीमध्ये बेसिक जे न्यूमरोलॉजी आहे त्याची सुरुवात कधी झाली आणि कोणी केली. त्यानंतर जे महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत त्यामध्ये एक तुमचा लाईफ पाथ नंबर आहे आणि दुसरा जो आहे तुमचा डेस्टिनी नंबर आहे. हे न्यूमरोलॉजीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं आपण बघितलेलं आहे की लाईफ पाथ नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा आणि डेस्टिनी नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत आपले जे 1 ते 9. आता आपण डेट वाईज जाणार आहे की ज्याची डेट ऑफ बर्थ 1 आहे ते आपण आज बघणार आहोत. ज्यांची डेट ऑफ बर्थ 1 आहे अशा व्यक्तींविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही मी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याशी रिलेट करताय का नाही हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर आज आपण बघणार आहोत फर्स्ट डेट ज्यांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती 1, 10, 19 आणि 28. लक्षात घ्या, ज्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजे जी डेट आहे बर्थ डेट ती ज्यांचा जन्म 1 तारखेला झालाय किंवा 10 तारखेला झालाय किंवा 19 तारखेला झालाय किंवा 28 तारखेला झालाय अशा लोकांचा जो लाईफ पाथ नंबर आहे तो आहे 1. ठीक आहे. आपण ते कॅल्क्युलेट कसं करायचं होतं ते आपण काल चेक केलं. तर आता 1 नंबर जे आहे यांची कशी क्वालिटी आहे ते आपण बघणार आहोत की 1 नंबर वाले जे आहेत ते कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं. ठीक आहे. राजा माणूस असतात, म्हणजे कुणी जरी आला त्यांच्याकडे तर कुणीही नाराज होऊन जात नाही. अशा व्यक्तींचं सगळ्यासोबत व्यवस्थित जमतं, म्हणजे कुणी यांचा शत्रू नाही. 1 नंबर जर सोडला तर तो म्हणजे 8 नंबर. ठीक आहे. 8 नंबरचं यांचं म्हणजे थोडं वादविवाद होतात कारण त्यांचे विचार वेगळे आहेत, थोडे अपोजिट आहेत. त्याची काय स्टोरी आहे ते आपण नंतर ॲडव्हान्स मध्ये बघूया. ठीक आहे. तर 1 नंबर वाल्यांमध्ये आता 1 नंबर ज्याची डेट ऑफ बर्थ 1 आहे तर अशा व्यक्तींचं कसं आहे कम्युनिकेशन चांगलं असतं. ठीक आहे. तुम्ही बिझनेसमध्ये पण उतरू शकता, बिझनेस वगैरे करू शकता किंवा जे IAS वगैरे अथॉरिटी लेवलची जी लोक असतात अशी लोक जी आहेत म्हणजे ज्यांची डेट ऑफ बर्थ 1 आहे तर म्हणजे मॅक्स करून की अथॉरिटी लेवलला तुम्ही काम करू शकता. आणि मेन म्हणजे कसं आहे की हे जेव्हा बोलतात पुढच्या व्यक्तीला तर तेव्हा ते काय करतात की थोडं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जसं राजा माणूस कसा आहे, राजा सगळ्या प्रजेला ऑर्डर वगैरे, तर थोडं ते ऑर्डर सोडल्यासारखं बोलतात. आणि मेन म्हणजे यांचं ज्यांचा कोणी 1 ज्याची टोटल 1 आहे असे व्यक्ती जर तुमचे मित्र असतील तर नक्कीच तुम्हाला कधी अडचणीच्या वेळेस ते तुम्हाला कधी आवाज द्या त्यांना, ते तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन मदत करणार. आता याच्यामध्ये कसं आहे म्हणजे कसं असतं की पॉवर असते वेगवेगळ्या नंबरची. आता 1 आहे प्लेन 1. ठीक आहे. 10 नंबर आहे, त्याच्यानंतर एक 19 नंबर येतं. 19 नंबर बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची डेट ऑफ बर्थ जी आहे ती 19 आहे, 19 फेब्रुवारी. ठीक आहे. तर म्हणजे राजा माणूस, तसं ते याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आहे 28 जी आहे ती रतन टाटा सरांची डेट ऑफ बर्थ आहे. त्यांची जी बर्थ डेट आहे ती 28 आहे. म्हणजे सगळेजण यांना मानणारे आहेत लोक, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानतात आणि सर रतन टाटाला पण, म्हणजे त्यांचं कोणी शत्रू नाही. म्हणजे शत्रू पण त्यांची स्तुती करायचे, जसे छत्रपती शिवाजी महाराजांची शत्रू पण स्तुती करायचे. तर असं हे तुमची जी पर्सनॅलिटी आहे 1 नंबर वाल्यांची ती या प्रकारे आहे. तर याच्यामध्ये आपण अजून बघूया की काय काय तुम्ही आता एज्युकेशनच्या रिलेटेड आहे किंवा तुम्ही लाईफमध्ये काय बिझनेस वगैरे करू शकता. कुठल्या नंबरच्या व्यक्तीशी तुमचं जास्त जुळतं, म्हणजे तुमचे जास्त फ्रेंड सर्कल. मी ज्या वेळेस सांगेल तुम्हाला की म्हणजे काय असतं की याच्यामध्ये कोणत्या नंबरशी तुमचं जास्त जुळतं, कोण जास्त मित्र आहेत, कोण न्यूट्रल आहेत तुमच्याशी, अशा
व्यक्तीविषयी आपण बोलू, म्हणजे कुठले नंबर कुणाशी न्यूट्रल आहेत. म्हणजे आता सपोज 1 आहे, 1चं आणि 8 वाल्यांचं जास्त जमणार नाही, कारण ते एकमेकांचे एनिमी आहेत ते नंबर. म्हणजे त्यांच्यात काही ना काही वाद होणार. हा ठीक आहे, तुमचं जेव्हा रिलेशन असतं, आता तुम्ही म्हणाल की 1 आणि 8 वाले जर भाऊ भाऊ असतील, भाऊ भाऊ जरी असले तरी पण त्यांच्यात वाद होणार. ठीक आहे, एक रिलेशन तुमचं भावाभावांचं वेगळं आहे, ते कुठेतरी तुम्हाला थोडं बॉन्डिंग आहे, म्हणजे काय होतं की कंपाऊंड आहे तुम्हाला, या लिमिटच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही का, तर त्या रिलेशनमुळे. जर असं बाहेरचा कोणी व्यक्ती असेल आणि तर तर तुमचे आणि त्यांचं पटत नाही, तर तुम्ही डायरेक्ट बोलणार. पण जेव्हा घरातले व्यक्ती असतात तेव्हा तुम्ही एक आदर वगैरे बाकीचे रिलेशन्सचा विचार करता. आलं लक्षात? तर त्यामुळे जेव्हा सल्ला घेताना एकमेकांचा सल्ला घ्यायचा नाही, का तर ते चुकीचा सल्ला ठरू शकतो. आता देणार नाही, तुमचा भाऊच आहे पण तो चुकीचा सल्ला तर देणार नाही, पण तो चुकीचा सल्ला ठरू शकतो. ठीक आहे, आजसाठी आपण एवढंच बघूया. उद्याच्या भागात बघूया नंबर 2 काय आहे. ठीक आहे, नंबर 2 ची ज्यांची डेट ऑफ बर्थ नंबर 2 आहे त्यांची पर्सनॅलिटी काय असते, काय त्यांच्यात क्वालिटीज आहेत, याविषयी आपण जाणून घेऊया उद्याच्या भागात. धन्यवाद.